बोलोबा महाराज वारीला निघाले. खरं तर जाण्याची परिस्थिती नव्हती. कुठली परिस्थिती? शारीरिक. काका शरीर थकलेलं होतं, जीर्ण झालेलं होतं, शरीर वय झालेलं होतं. हे अधिकारी लोक, वारी म्हणजे या लोकांचा प्राण होता, प्राण होता, प्राण होता, प्राण. घरच्या सगळ्यांनी सांगितलं तुम्ही थकले, आता चालू शकत नाही. काय हरकत नाही म्हणले. जिथपर्यंत चालेल आणि त्याच ठिकाणी जर अंत्यविधी झाला तर वारीच्या वाटानं झाला, हे महत्वाचा विषय. माझा शेवट होईल ना, मग वारीच्या वाटानं होईल, वारीच्या वाटानं. घरी जर राहिलो तर संसारातल्या लोक आहेत वैकुंठवासी. या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेल्या 3 शास्त्रीपैकी एक शास्त्री म्हणायचे, ते फार चिंतन करायचे, जगन्नाथ अण्णा पवार. हो. आता महाराष्ट्रामध्ये पहिले 3 शास्त्री आले ते काशी विद्यापीठातले. सध्या एक हयात आहेत, प्रल्हाद शास्त्री दैठणकर, तुकाराम महाराज महामुनी आणि जगन्नाथ अण्णा पवार. तर आरती तुकारामा अण्णा ते चिंतन करायचे गोडसे. तर ज्याची संसारात रती त्याची नाही आरती. क्या बात आहे. ज्याची संसारात रती त्याची नाही आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. आरती तुकारामा अण्णा म्हणायचे. अण्णा ह्या मोठ्या लोकांचा आधार घेत असतील ही मोठी लोक. मोठ्या लोकांचा आधार घेत होती मोठी माणसं. मोठ्यांचा आधार घेणारी माणसंच मोठी होत असतात. मोठ्याला डावलणारी हरामखोर कव्हा वळचणीला झोपत असतात. विठाला मोठ्यांना इसरायचंच नाही, नाही इसरायचं मोठ्यांना. सज्जनो, या समाध्या म्हणजे मोठी लोक आहेत. विटेवरच्या मालकाचे प्राण आहेत या समाध्यांनी. प्राण आहेत, प्राण प्राण. त्यांचा आधार घ्यायचा असतोय, त्यांचा आधार. आगा सरिता ओघोत्तर भयस्थित जायो, वृषभाचेनी पुच्छ पहाय, तिगा म्हैशीचेनी सुडाय, मृत्यू ठावची. जाबाली सांगतात, मसडन बैल नदीतून पलीकड चाललाय. मसडन बैल नदीतून पलीकड चाललाय आणि हस्त नक्षत्रातलं ऊन तापलंय. हस्त नक्षत्रातलं ऊन तापलं आणि माग हाणणाऱ्याला वाटलं आपण जाऊ, आपण पाणी शिल्लक होतं. 2 जण होते. तर ते म्हणले तुला कोणाची शेपूट धरायची? ते म्हणला तू ठरव ना. नाही म्हणला मसड बैलापेक्षा दुप्पट मोठी आहे. कोकणी होती, दुप्पट मोठी होती बैलापेक्षा. ते म्हणला बैलाच काय खरे, आपण म्हशीची शेपूट धरू. तू ठरव. का तुला धरायची म्हशीची? नाही म्हणला मी मसडायच्या नादीत लागत नसतो. शेपुड्याच्या मसडायच्या मी नाही नादी लागत, मला बैलाचीच शेपूट पाहिजे. तेच वाचलं ना. मला सांगा, व्यवहारात चांगल्याचा आधार गरजेचा आहे. व्यवहारात मसड हस्त नक्षत्राचं ऊन म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा. ती चांगल्या पाण्यात गेल्यावर कोकणी तिथंच दबली ना. फक्त नागपुड्यावरी काढ्या तिनं. आणि ज्यानं शेपूट धरली तो तिच्या ढोपराखाली दाबला. हा, म्हणून व्यवहारात पण आधार चांगल्याचा घ्या. ज्यानं बैलाचा घेतला तो वाचला, कोकणीचा घेतल्यावर ते तिथंच दाबला. तो का म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरण सारे भावन, उतरण सारे भावन. पाहिजे. वा वा वा. बोलोबा महाराज वारीला निघाले. नको म्हणले, नको नको, घरी नकोय. अरे 1-2 मुक्काम जेवढं चालता येईल चालू, पण बघू जिथं काय आपला शेवट होईल तिथं.
ठरून घेऊ आपण, ठरून घेऊ. निघाले. एका गावात आल्यावर सद्गुरू बोलोबा महाराज थकले. गावात मारुतीरायाचं मंदिर आहे छोटंसं. त्या मंदिरात वळकटी टाकली, पाण्याचा भोपळा अडकून घेतला, हातपाय धुतले, वळकटी लांबवली, मारुतीरायाचं दर्शन घेतलं, वळकटी लांबवली आणि मारुतीरायाकडे तोंड करून भजनाची संध्या केली. वारकऱ्याची संध्या म्हणजे हरिपाठ, वारकऱ्याची संध्या म्हणजे काकडा, वारकऱ्याची संध्या म्हणजे तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज यांच्या गाथ्यातले अभंग म्हणजे वारकऱ्यांची संध्या. आमची संध्या केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, मितविक्रमाय नमा, संकर्षण वगैरे मागं पुढं म्हणत असेल मी, पण ही 24 नावाची कर्मकांडातली संध्या. हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे, पंचपदी ही वारकऱ्यांची संध्या आहे, गाथ्यातलं भजन ही वारकऱ्यांची संध्या आहे. पण गाथ्याच्या भजनात जितके जास्त अभंग होतील का दादा, आवर्तन अभंग जास्त व्हायला पाहिजे. नाही म्हणले मला जास्त गाता येते, 1.5 अभंगातच 1.5 तास घातला. अरे असा गाथा तू नदीला नेऊ नको न सुमळ्या, नको नेऊ न, तुझ्या बापाची जहागिरी नाही सुमळ्या, ते असं नको करू. भजनाचं मात्र करू नको. बैठकी भजन वेगळं, गाथ्यावरचं भजन वेगळं. मग ते राग रागिनी बैठकी भजनात किती उल्हासानं चालू द्या, काय हरकत नाही. गाथ्यावरलं भजन जितकी अभंग होतील, जेवढी अभंग वाढतील, जेवढी अभंग मुखारविंदात. आमच्याकडे शतचंडी नवचंडी एक प्रकार असतो नवरात्रामध्ये. शतचंडी, नवचंडी, लघुरुद्र, महारुद्र असे प्रकार असते. तर एकानं म्हणायचं आणि 10 जणांना ऐकायचं. 10 जणांना ऐकलं, विशंती करना नाम आननपुटे एकावच. जेवढी जेवढी आवर्तन होतील तर गाथ्याचं भजन आपल्यासाठी संध्या आहे. कुठल्याही संतांचा गाथा घ्या, कुठल्याही संतांचा, असं काही हे नाही त्याला. तुम्हाला जे संत आवडतील ते, कारण विटेवरच्या मालकाची सगळी गळ्यातली श्लोक आहेत ती, त्याच्या आवडीची लोक आहेत ती, त्याच्या श्रद्धेची लोक आहेत ती, त्याच्या प्रेमाची लोक आहेत. विश्वातल्या वारकऱ्याच्या समोर भजन केलं. 1 नंबरचे वारकरी विश्वातले, 1 नंबरचे वारकरी. वैकुंठवासी नामनिष्ठ सद्गुरू माधव महाराज मगर म्हणायचे, दादा या संप्रदायाची स्थापना, या स्थापना म्हणण्यापेक्षा या संप्रदायाची निर्मिती भगवान शिवजींनी केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. माझ्या पैठणचे मालक नमूद करतात, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शिवशंकर वैष्णवातले आद्य आहेत. पकवाज शंकरांनीच आणला बरं. वारकरी संप्रदायात आरक्षित केलेलं वाद्य पकवाज मृदंग हे भगवान शिवशंकरांची कल्पना आहे, त्यांच्या विचाराने प्रगट केलेलं वाद्य आहे शिवजींनी. असो, भगवान शिवशंकरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि त्या शिवजीचे अंश 11वे रुद्र, 11वे रुद्र इथं सुद्धा पैठणच्याच मालकाचा पुरावा आहे. ते 11वे रुद्र मारुतीराय, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. कोण भडवाय? मारुतीरायाला कनिष्ठ म्हणण्याची ताकद आहे. अहो दोन्ही अवतारात
दोन्ही अवतारात पांगल्याला संसार दूर जवळ केला. हो, आणि होता तो संन्यासी. दादा, मंडळी जगवायचा कंटाळा आला म्हणून संन्यास नाही. नाही. हृदयस्थो वात्सल्य भवानाम अंबरा भयस्थिताति जायते नाम यत्नैवाति कोऽपि नयो नैष्टिक ब्रह्मचर्यान भयो. आईच्या हृदयात जन्म झाल्याच्या नंतर मारुती राहायला अंबर म्हणजे कपड्याची लंगुटी नव्हती. यस्त्वायां सर्वतियांग स्वरूपेषु सभद्री शिव जायते नाम म्हणून नैष्टिकम ब्रह्मचर्यानाम. पण हे रामायणात बघायचं नाही. एक कीर्तन झाल्यावर सोंबळ्या उठला आणि मला म्हणला हे कशातलं सांगतात. म्हणलं तो तोंड लहान सखे, तू आपलं जवळच खात जाय. तू नको लांबचं खाचा प्रयत्न करू, लय लांबचं खाल्ल्यावर संडास लागत असती. तू जवळच खात जाय, नको इचकू मोह. दुसऱ्याचे धुणे धुणाऱ्याला कालांतरानं बायकोच्या साड्या धुवायची वेळ येत असती. आणि अशी वेळ तुझ्यावर आलेली मला बघायला वाटणार नाही रे बरी, कारण तू कधी मधी भजन करतोस. त्याच्यामुळे नको हिचकू. शिळीनं पांदीला चरावा, हातीनं झाडाच्या फांद्या खावा, उठानं येली वढावा. पण शेपुडी मंदी मला खालचं खाचत नाही, उपासानच मेली. नको पाहत जाय, पुराण बघत जाय, लक्षात येईल तुझ्या. नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा. वैकुंठवासी नामनिष्ठ माधव महाराज म्हणायचे, अंजनीला मारुतीराय जन्माला आल्याच्या नंतर बायकांनी विचारलं पोरग झालंय का पोरगी. नाही सांगता आलं दादा, नाही सांगता आलं. काका, ज्या माईच्या पोटी जन्म घेतलाय त्या माईला सांगता येत नव्हतं पोरग आहे का पोरगी. पुराणात 4 श्लोक आले, घरी गेले वाचा. नालायकाचं काय इचकिता मोबाईलवर, चांगलं इचकी जा, देव तुमचं चांगलं पाल झाकीन. भांगाऱ्याचं इचकिता त्या मोबाईलवर. वाणीर सुलक्षणोति जायम, वाणीर सुलक्षणंति जायम कामिनी सगर्भेश पुनितायाम सपुरुषार्थोति भयानाम सलक्षणेन लक्षितम सलक्षणे लक्षितम सुतम प्राकट्य जायते. प्रगल्भ वाणी पुरुषार्थाची वाणी होती. याच्याहून लक्षात आलं मला पोरग झालंय. काय बायबी होती हो ती वाणी कळायची ताकद. काय अधिकारी असेल ती अंजनी. आणि वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजींनी केली. आणि वारकरी संप्रदायातले मर्मज्ञ वारकरी 11वे रुद्र मारुतीराय म्हणजे शंकरच आहेत. तू वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हे बोलोबा महाराजांच्या लक्षात आलं असेल. ते काय सामान्य व्यक्ती आहे. गिरगावकराला किती दिवस बोलत राहिला तो बोलोबा महाराज सांगणं होते तो. किती मोठे आहेत ते, किती मोठे आहेत बोलोबा महाराज. बोलोबा महाराजांनी ज्या स्त्रीशी पाणी ग्रहण केलं काका, त्या स्त्रीला पंढरपुरातल्या मालकाने भीक मागितली. त्या बाईचं नाव कनकाबाई. बोलोबा महाराज एवढे अधिकारी वारकरी, जन्मोजन्मी तुझा दासा याच्यावर सांगतोय. एवढे अधिकारी वारकरी की बोलोबा महाराजांनी ज्या स्त्रीशी लग्न केलंय त्यांची अर्धांगिनी महाराज धर्मपत्नी. आणि त्या धर्मपत्नीला नाव कनकाबाई. विटेवरचा मालक भीक मागत होता. माय माय मला देशील का. काय पाहिजे देवा, देशील का. देते देवा. 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. मने रामेश्वर भट्ट दिजा तुका विष्णू नाही तुझा. त्या काळातल्या शास्त्रीने सांगितलं. 400 वर्षापूर्वीचा शास्त्री. हे 3 शास्त्री मी महाराष्ट्रातले पुढचे सांगितले. ते शास्त्री रामेश्वर शास्त्री
त्यांनी म्हणावं तुकोबाराय म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग. आणि त्यांचे बाबा किती अधिकारी असतील बोलोबा महाराज. आणि काय गिरगावकर दळणारे, कितीक दळणारे सांगा ना तुम्ही. काय सांगण्याची पात्रता आहे, लायकी आहे का माझी, कितीक सांगू शकतो. मग मारुतीरायाच्या पुढे भजन केलं. वैष्णवा पुढे एक वैष्णव भजन करत आहे. भजन आटपलं, साष्टांग दंडवत केला मारुतीरायाच्या समोर. नावाचं नाव गोडस विशिष्ट प्रकारचं नाव आहे. घरी गेल्यावर शोधा ते नाव. आपल्या वळकटीवर आले, वळकटीवर डोकं टाकलं, टेकलं आणि पायच लांबत नव्हते दादा. गुडघे सुजले काका, देवडांगरासारखे गुडघे सुजले. शरीरात वाताचा विकार वाढला आणि जीर्ण झालेलं शरीर होतं. थकले होते. आवाज. त्या दिवशी घरून पडशीत दिलेली शिदोरी सुद्धा खाल्ली नव्हती. तसेच अंथरुणावर पडले आणि पडल्या तोंडातून एक वाक्य पडलं, देवा उद्याचं कसं रे आता. देवा कामधात लटकीलस रे देवा. देवा पंढरपूर जवळ आले रे देवा. काश फजिती केलीस रे देवा. जन्मोजन्मी तुझा दासा. कामाची फजिती केली परमेश्वरा. डोळे लागल्या गेली, झोप लागली. मारुतीराय विचार करत होते, काका आतापर्यंत बऱ्यापैकी वारकरी आले, पण या अवस्थेतला वारकरी पहिल्यांदा बघितला. मंदिरातनं बाहेर आले मारुतीराय आणि अंथरुणावर डोकं झोपलेल्या, वळकटीवर झोपलेल्या बोलोबा महाराजांचा चेहरा मारुतीरायांनी पाहिला. तर झोपीत बोलोबा महाराजांचे डोळे रडत होते. झोपीत रडत होते. मारुतीरायांनी बोलोबा महाराजांना दादा नाही उठवलं. मारुतीराय बोलोबा महाराजांच्या डोळ्याला बोलत होते, का रे तुम्ही झोपीत रडता. तर डोळ्यांनी मारुतीरायला उत्तर दिलं, पवन सुता सगर्भ अंजनी सुता रामदूता. मारुतीराया आम्ही याच्याकरता रडतो होतो, आमचं पुण्य संपलंय. तर मारुतीरायनं डोळ्याला विचारलं, काय पुण्य होतं तुमचं. या पवित्र शरीराचा आम्ही डोळ्यांनी संग केला. म्हणजे बोलोबा महाराजांच्या शरीराचा आम्ही डोळ्यांनी संग केला, म्हणून दर महिन्याला पंढरपुरातला मालक पाहायला भेटतो. आम्ही जर आयऱ्या गैऱ्याच्या शरीराचा संग केला असता तर हे पुण्य काका आम्हाला नव्हतं. पण या पवित्र वारकऱ्याच्या शरीराचा आम्ही संग केला. डोळे बोलते, डोळे. दर महिन्याला विटेवरचा मालक बघायला भेटतो, पण आज आमचं पुण्य संपलंय. विटेवरचा मालक बघायच्या अगोदर आम्हाला सुद्धा जळावं लागतंय. तर त्यावेळेला मारुतीरायाच्या अंतःकरणातल्या भक्ती अशी उसळून आली. निष्ठावंत वारकऱ्यांना भजन ऐकलं की त्यांचं अंग रक्त उसळते. रक्त जसं पहिलवानाला आखाडा पाहिल्यावर, एखाद्या शूराला रणभूमी पाहिल्यावर, आणि वारकऱ्याला टाळ मृदंग बघितल्याच्या नंतर ज्याचं रक्त उसळतंय, त्याला नाचावंसं वाटतंय, तसं मारुतीराय निष्ठावंत वारकरी आहेत. ती लक्षात घेतली संवेदना आणि विटेवरच्या मालकाला चाहूल दिली. देवा ऐकावं लागतं तुम्हाला. देवा ह्या वारकऱ्याचं एक न एक इंद्रिय बोलते, पाय बोलत होते, आमचं पुण्य संपलंय. हात बोलत होते, टाळ्या वाजवायचं पुण्य संपलंय. डोळे बोलते, विठेवरचा मालक पाहायचं पुण्य संपलंय. या शरीरावरचा रोम न रोम पवित्र आहे. एकदा भेट द्यावं लागती.
आता मारुतीरायाचा शब्द कोण टाळणार आहे? कोण टाळू शकते? कोण टाळू शकते? एकानं ट्रक भर पुस्तकं वाचिले ते म्हणला आपण इतका अभ्यास केलाय. म्हणलं मग ढगाला हलववर एखाद्या पुस्तकानं ढगाला हलवून जर पाऊस पाडवर ते म्हणला इतक्या पुस्तकात थेंबभर पाऊस पडत नाही. मग तू एक काम कर, हे पुस्तक पप्याच्या माईला सांग जाय, तू आम्हाला सांगू नको. हे तू पोट भरायचे पुस्तक आहेत सोंबळ्या, हे विश्वाच्या कल्याणाकरता पुस्तक आहेत का? ते काय तू ह्या अभ्यासाला काडी लावायची? मारुतीरायाचा अधिकार. आणि का नाही ऐकायचं? अहो दादा, कानकोंडे माणसं काम करीत असतात. मारुतीराय किती अधिकारी? पंढरपुरातल्याला कानकोंड केलंय. पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारात मालकीन हरपली. गौसून कोण दिली काका? लहान उपकार आहे वय हो. लिहिताय तू का पानावर उपकार? लिहिताय तू का? तुका म्हणे याच्या उपकारासाठी, तुका म्हणे याच्या उपकारासाठी नाही माझे गाते काही एक, काही एक, नाही माझे गाते काही एक. तुका म्हणे याच्या उपकारासाठी, तुका म्हणे गोड पुरावे दिले पाहिजे असे कीर्तनात. देवाला कानकुंड करण्याची ताकद. एखाद्यानं जर 10,000 रुपये दिले दादा आणि त्याचे द्याचे राहिले तर त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची ताकद नाही. राम राम. बरं, सोयाबीनची पांगापांगी झाली, पाऊस बरा पडलाय, पुढच्या पिकावर देऊन टाकील. राम राम. कसा काय कानकोंड आहे तू? कसा देता येईल? साधा अर्थानं कानकोंडा. अहो संसार जाग्यावर आणला मिळून पांगल्याला. इतकी इतकी ताकद होती मारुतीरायाची, एवढी मोठी शक्ती, एवढी मोठी ताकद. एक शपथ पुरावा. राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते. मारुती शपथ पुरावा, गाथ्यातला नाही. मारुतीराय जर प्रभू रामचंद्रासोबत नसते तर काय बऱ्याचपैकी कामं झाले नसते. ऋणे महाराज, ऋणे. ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, संती केला ऋणी, संती केला ऋणी, संती केला ऋणी, संती ब्रह्मांडाचा धनी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी धनी, तो संती केला ब्रह्मांडाचा धनी. काका तो संती केला ऋणी. उगालता का इथं? उगालता ऋणी ह्या लोकांचं त्याच्यावर ऋण. मारुतीरायाचं कर्ज आहे विटेवरच्या मालकावर. कर्ज आहे नुसत्या मागच्या अवतारातलं नाही, चालू अवतारात सुद्धा कर्ज होतं. द्वापार युगात पण सामान्य कर्ज होतं का? पंढरपुरातल्या मालकानं मनात आणलं डेपे, भजन करणाऱ्याला दिल्लीची गादी द्यायची. देता येणं गेली ना, ती अडचण आली ती. नंदू महाराज कुठं देता येत होती?
कारण ज्याच्याकडून हिसकून घ्यायची का त्याच्याकडे सिंह होते, त्याच्याकडे सिंह होते, याच्याकडे एकच होता, त्याच्याकडे 5 होते. हो, त्याच्यातला मानवी सिंह कर्ण 5 पैकी 1 सांगितला. बाकीचे घरी गेल्यावर पान. त्यांच्याकडे एक ब्रह्मचारी होता दादा. त्या ब्रह्मचार्याचं नाव भीष्माचार्य. महाराज इच्छा मरणी होतं ते ब्रह्मचारी, इच्छा मरणी. देखो नि दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळासी सारोनी आदुर, आणि स्वशरीर रक्षिले नैवम गिरगावकर लिखितम. 22.5 दिवस यमाच्या तुत्रीत. असं म्हातारं तिकून मंदिरात बिड्या वाढणार होतं का रे? काय म्हातारं, काय म्हातारं. वा. तिकडल्या बाजूनं एक माणूस इतका अधिकारी, पोरग मारलंच काऊन म्हणून वरी जाऊन यमाच्या थुत्रीत आणली. कळेल दिवशी यमाच्या काय ताकद महाराज. द्रोणाचार्य पण शरीर नेता नाही आलं. तोरक पंढरपुरातल्या मालकाने जरा हुशारी केली, द्रौपदीच्या भावाला बलिलं आणि वांगे चिरल्या आणि शरीराचे तुकडे केले आणि फेकून दिले. रती रती मौसायाम कुरुक्षेत्राती स्थापयो. टाकून दिलं ते. पण या पंढरपुरातल्या मालकाला दिल्लीची, हस्तनापूरची, इंद्रप्रस्थची सगळी गादी भजन करणाऱ्यांना द्यायची होती. ती देवाच्यानं भेटत नव्हती, ते मारुतीरायच पाहिजे होते. ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. हे ध्वजावर होते म्हणून पंढरपुरातले मालक वाचले आणि एक भजन्या बी वाचला. कीर्तनातल्या लोकायला भजन्याच म्हणत असते दादा, वारकरीच म्हणत असते कीर्तनातल्या लोकायला. हा, आमच्या सप्त्यातले खास कलाकार आहेत. रुमण्यान हाणायला पाहिजे सुंबळ्या तुला. तू दाताड पडूस तर यम हानीन भडव्या. कीर्तनातल्या लोकायला कलाकार म्हणतो, ते लोकनाट्यातले असते. कीर्तनातले वारकरी, कीर्तनातले भजने. गुणीजन पण म्हणायचं नाही. गुणीजन पण शब्द संस्था स्वीकारित नसेल, मोठी लोक स्वीकारित नाहीत. वारकरी आणि भजने. हो, ओरिजिनल भजन्या होता त्या रथावर. किती ओरिजिनल. आपण तोंडान भजन म्हणू. काका तो भजन्या झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरची रोम भजन करीत होते. म्हणून त्या भजन्याच्या भजनानं पंढरपुरातला पिसा झालता. नवल पिस लागलो होतं. नवल पिस. पिसा म्हणजे वेडा. हो, हा कोपे तरी निवांत साये, हा ऋषे तरी बुझावीत जाय, मला पिसे लागले आहे पार्थाचे देवा. क्या बात. त्याचं नाव पार्थ, त्याचं नाव अर्जुन, त्याचं नाव किरीटी. हो, इतका भजन्या गोड. आणि त्या भजन्याला राज्य मिळावा याच्याकरता पंढरपुरातला बेजार. तर पहिल्याच दिवशी बाण आणला अग्नी. तो समुद्र कढो लागला, सोडिता दिव्यास्त्र अग्नी सळा. तो समुद्र कढो लागला. कढी जाळ लावल्यावर कशी उतू येते, असा समुद्र कढू लागला. कळ 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 असा अग्निबाण मारला. पण रथ नाही जळाला. का? त्या रथावर पावर होती मारुतीरायाची. देव कानकोंडच ना काका, हाय की नाही कर्ज. आणि मग ह्या ताकदीवर मारुतीरायानं सांगितलं, या आपल्या मुद्द्यावर आता भगवान ऐकावं लागतंय तुम्हाला, शेवटची भेट द्या एकदा. तर देवानं विचार केला, मी स्वतःहून जर बोलोबा महाराजाकडे गेलो
रुक्मिणीला जरी नेलं तरी वारकरी प्रसन्न होणार नाही. निष्ठावंत वारकऱ्यांना पंढरपूरच पाहिजे. वा. निष्ठावंत वारकऱ्यांना चंद्रभागेचं वाळवंटच पाहिजे. निष्ठावंत वारकऱ्याला त्याचं दर्शन नाही झालं तरी चालतंय पण कळस बघायचा. वा. निष्ठावंत वारकऱ्याला नगर प्रदक्षिणा करायची. हे निष्ठावंत लोकांची काम आहेत. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. ते पंढरपूर पाहिजे फक्त पंढरपूर. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरपूर पाहिजे. देवानं विचार केला 33 कोटी देवता घेऊन जरी अकलूजला गेलो तरी मानित नाही आपल्याला. नाही मानित आपल्याला. मग करावं काय. मालकानं विश्वकर्मा महाराजांना बोलावलं. विश्वकर्मा म्हणजे भगवान विष्णूचा अंश आहेत. विश्वकर्मा महाराजांचा फोटो कलेची देवता म्हणून या पवित्र देशामध्ये लाकडाचं काम करणाऱ्या लोकांच्या दुकानात विश्वकर्मा महाराजांचा फोटो असतो. हो, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आरक्षित केलेली देव कधी कधी पाहत जा. भांगाऱ्या देवायच्यात पुढं वाकता, भिकमाग ह्या देवायच्या पुढं वाकता. होय, मग भिकार चोट देवाय पुढं तुम्ही वाकल्या त्याचे भक्त बी भिकार चोटच. सेंदरी हेंदारी दैवते कोणती बुद्धी भूते खेते आपल्या पोटाली रडते मागती चित्ते अवदान. आपल्या पोटाली रडते मागती चित्ते अवदान. हेंदारी दैवते कोणती बुद्धी भूते खेते आपल्या पोटाली रडते मागती चित्ते अवदान. आपल्या पोटाली रडते मागती चित्ते बाकीच्या देवांच्या नाही नादी लागायचं. ते चांगले आहेत का वाईट हे विचार करायचा नाही आपण. आपला पवित्र वेळ, अमूल्य वेळ, देवानं दिलेलं आयुष्य हे बाकीच्या देवासाठी नाही खर्च करायचं. ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेले देव त्याच्यासाठी काका आपलं आयुष्य खर्च व्हा. असे तर कुठं वळसनील पडलेत ना. ते त्याच्याच पोटासाठी भीक मागायले. ते तुम्हाला काय देतील. ज्या देवाला ढवळे लिंब लागते ते देव तुमचं काय भलं करणार आहे. ज्याला पांढरे लिंब आवडते ज्या देवीला ती देवी तुम्हाला फुकून देईन. फुकून फुकून. हा, ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेले देव. ही सगळी जरी नेली तरी समाधान नाही. चला विश्वकर्मा महाराजांना बोलवलं. विटेवरच्या मालकाने विश्वकर्मा महाराजाला 9 वेळेस बोलवलं. त्याच्यातलं एकदा भगवान शिवशंकरांनी बोलवलं होतं लंका बांधायला. लंका अजून एकदा सांगतो. विटेवरच्या मालकाने 8 वेळेस आणि 1 वेळेस भगवान शिवजीने बोलवलं. तर शिवजीने 1 वेळेस बोलिलं लंका बांधायला. लंका केली दादा. 7 कोटी घरं सोन्याची होती. पुरावा आहे. असू द्या, आता मला बोलू द्या. आणि मग 8 वेळेस विटेवरच्या मालकानं बोलिलं. त्याच्यातलं एकदा सांगतो. 7 बाऱ्याचं घरी गेले पा. एका वारकऱ्याला गाव बांधायचं होतं. एका भजन्याला. त्याचं भजन इतकं गोड होतं. शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा. पोहे निमित्त बर का. एक जण म्हणला इथं वजन दिलं पाहिजे. मुष्टीभर पोया साठी इथं वजन द्या. म्हणलो पोह्यासाठी नाही रे. त्याला 16,108 बायका होत्या. एकीला पोहे येत नव्हते का. आणि पोहे कशाचे होते. तांदळाचे. आणि तांदूळ कधी पिकतो पाऊस पडल्या. आणि त्यानं नाहीच पाऊस पडल्या. काय पप्याच्या माईच्या डोसक्यावर तांदूळ पिरी तू का. अरे पोह्याची निर्मिती त्याच्यापासून आहे. आणि ते कशाला पोह्यासाठी. शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा. त्या भजन्याला गाव बांधायचं होतं सोन्याचं. तेव्हा विश्वकर्मा महाराजाला बोलिलं. पुन्हा कधी योग आला सांगू दादा. पुढं
पुन्हा कोणाचं गाव बांधून दिलं. बघू आपण ठरवू ते. वाचलं पाहिजे. पुराण लय गोड आहे. पुराणीचा रस अत्यंत गोड आहे आणि गोड बी आहे आणि वारकरी संप्रदायानं स्वीकारलाय. पाहावे पुराणी विचारोनी. हा पाहावे भांगाऱ्याच्या पुस्तकात. हे असेच नाही, पुराणात बघायचं. पुराणात विश्वकर्मा महाराजांना बोलावलं, प्रभूला विचारलं काय प्रभू? काही नाही म्हणे, आता एकच करायचंय, चंद्रभागा उचलून तिथे नेता येते का? तर विश्वकर्मा महाराज म्हणले प्रभू तुमची इच्छा असेल, पुंडलिकरायाची इच्छा असेल तर सगळीच उचलून तिथे नेता येईल, पण जिथं ठवाची तिथलं खालच्याचं काय करायचं? त्या तिथल्या जागेचं काय करायचं? कसं करायचं? तिथलं नेमकं काय करायचं? तिथं ते ठिकाण तितकं पवित्र लागन ना. धाबा होता एक जणाचा. धाब्याला नाव ठेवू नका, शाकाहारी पण असतील बरं. हो लगे पटकनच असं जागेवर नाही आलं पाहिजे माणसाला. हो शिजल्यावर खाल्लं पाहिजे माझं मत हे, नाही तर जीभ पळत असते. लगेच माणसाचं लक्ष तिकडं जातं. शाकाहारी पण धाबे असतील, पण ते धाबा इतका घाणेरडा होता अशा पवित्र संस्थांवर नाव घेत नाही. आणि तो माणूस म्हणला महाराज काही म्हणा पण आता हे तुम्हाला घेऊन टाका आणि इथं संस्था टाका. मी म्हणलं ती संस्था शिजणारच नाही, ती कोरडीच राहील, कचीच राहील. ती संस्था कशी तिथं निबन? कारण ही जागा पवित्र आहे. काही जागेला पंढरपुरातली चंद्रभागा कशी स्वीकारील? नाही स्वीकारू शकत. स्थान महात्मे महाराज, ते स्थान महात्मे. कारण सांगतो पुरावा. चोखोबाराय कर्नाटक मध्ये असताना एका कामानिमित्त गेले काका चोखोबाराय, तर इंद्र अमृताचे कलश घेऊन कर्नाटक मध्ये चोखोबारायकडे गेला. तर चोखोबारायनं 33 कोटी देवाचा राजा इंद्र उत्तरेश्वर बापू इंद्राला सांगितलं तुम्हाला प्रणाम, अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात आहे, पण पंढरपुरात गेल्यावरच करता येते, मला कर्नाटकात करता येत नाही. तिथं मी अमृत शुद्ध करू शकत नाही. अमृत मी एका सेकंदात शुद्ध करतो, पण मी पंढरपुरात पाहिजे. स्थान महात्मे काय ताकद आहे काका ती. आणि कशी कुठं बी जाईन ती, ते ठिकाण सोडून कशी जाईन? मग विश्वकर्मा महाराजांनी ज्या वेळेला विशदपूर्वक जसं गोडसं विश्लेषण केलं, तर त्यावेळेला विटेवरच्या मालकानं सांगितलं आपल्याला एक करता येईल का? पंढरपूर आहे असं बोलोबा महाराजाला दिसलं पाहिजे. तर ते म्हणले निष्ठावंत वारकऱ्याला संभ्रम होत नसतो. ज्याची निष्ठानिष्ठी आहे का, मग त्याचं काही असतंय. आमच्या घरात आमच्या भाऊजाईला शिवायचं नव्हतं म्हणून आम्ही पित्र घातलीत नाही. निष्ठानिष्ठी झाली. काहीच नाही. 2-3 वर्षापूर्वी आमच्या भावकीतला एक व्यक्ती आमच्याच पित्राच्या दिवशी गेलता म्हणून आम्ही पित्रच घातले नाही, त्याचं बी त्या दिवशीच घालणं. ही निष्ठानिष्ठी असते बरं का. उगे निष्ठानिष्ठी आपल्याला कोणतेही संभ्रम होते निष्ठानिष्ठी करणाऱ्या लोकांना. ते निष्ठावंत वारकरी आहेत आणि त्या वारकऱ्याला संभ्रम होणं शक्य नाही देवा. नाही नाही शक्य, नाही शक्य. पण करानं प्रयत्न बापा. मारुतीरायाची इच्छा आहे. मोठ्या मालकाचं काम असल्यावर ते टाळता येत नाही दादा. म्हणून विश्वकर्मा महाराज देवाच्या कृपेने, काशीतल्या मालकाच्या कृपेने त्या गावाचं पंढरपूर तयार केलं. आणि बोलोबा महाराज वाळवंटात झोपलेले आहेत. 4 वाजता बऱ्यापैकी लोक स्नाना करता येऊ लागले. तो काळ सांगतोय, तो काळ. आता तो वारीत चंद्रभागा मोकळी गावाच नाही, कधीच नाही, कधीच नाही. काही तर इतके बहादर आहेत. एक म्हणला 12 वाजून 5 मिनिटाला आंघोळ करतो आणि बारशीत आल्यावर द्वादश सोडितो. आणि घरी येऊन काय तुला पप्याच्या माईच्या झिपऱ्या इचरायच्यात काय? तिच्या वापा हाच्यात का तुला घरी येऊन? का द्वादशीच्या दिवशीच मुहूर्त आहे, संध्याकाळी तिच्या वापा आला. तू 12 वाजून 5 मिनिटं बनला. 12 वाजून 5 मिनिटं झाले की एकादश संपली, द्वादश सुरू झाली. मग आंघोळ करतो आणि बारशीत येऊन चपात्या खातो.
त्या बापाची जी आगिरी आहे 12:05 एकादश संपायला. ब्राह्मी सुमुहूर्तेन भयस्थिता यत्वृत्तेषु जायतेन क्रिया सपुराणस्य महतास्ति वेदायां शास्त्रान् विद्यवतन्ति जायते. शास्त्र वेद पुराण सांगते हिंदू संस्कृतीचे उपास ब्राह्मी मुहूर्ताला सुरू होते आणि दुसऱ्या दिवशीच्या ब्राह्मी मुहूर्ताला संपत असतात. एखादच जर 12ला संपत असेल तर 1 वाजता कांदेन पिठलं खायला काय हरकत आहे? असं कसं होईल? ते नाही शक्य, ते संपत नाही. उद्या आज सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर सुरू झालेला उपास दुसऱ्या दिवशी ब्राह्मी मुहूर्तावर संपत असतो. नियम आहे त्याचा. काळात गर्दी कमी होती, मोजकी लोक होती, म्हणून सकाळी सकाळी 4 वाजता वारकऱ्यांची मांदी स्नाना करता आली. टाळांचा आवाज, थकलेली बोलवा महाराज उठले, ओळखीचे वारकरी दिसले. वा 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 वा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. सगळे रामकृष्ण हरी घालीत होते, पण अंतकरणात संभ्रम रुतत होता. म्हणे मी रात्री मारुतीरायाच्या मंदिरात होतो, माझे हातपाय थकलेली होती, चलणं शक्य नव्हतं, पाय लांबत नव्हती, आणि हे पंढरपूर कस काय? काही वारकरी म्हणले उठा ना, करा ना आंघोळ, चला नगर प्रदक्षिणा करायची, पुंडलिकरायापासला अभंग तुम्हीच म्हणत असतात, चला पटकन. ते म्हणले गडे मला पक्क सांगा पंढरपूर हेच आहे का? हे जे वळखरीचे वारकरी केलते का दादा, ते देवानं तयार केलते ओळखीचे वारकरी. आता त्याच्या विवेकाला काय डोकं लावायचं? बुद्धिमत्ता चतुरातो काय, त्याच्या डोक्याला काय हात लावायचा का? विश्वातला चतुर्थ येत ना, माणसं उगच उड्या हाणतेत. तालुक्यात माझ्यासारखा चालू कोण नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलंय तो तुझ्यापेक्षा मोठाच चालू असेल ना, याचं तर लक्ष घेतलं पाहिजे. नाही का? आपल्यासारखा चालूच कोण नाही म्हणले. अरे ते चालूचा बाप आहे, तू कशाला विचार करतो? एक जण म्हणला मायासारखा गुंडच कोण नाही. 1 नंबरच्या गुंडाला दुपारा 2:18 आपटू हाणलं लंकेतल्या गुंडाला. तर तू वायरण टाटरण पायपच वारणार असतील, दुसरा काय गुंडाला करशील? लय काय झालं तर सरकारची कामं कागदावर करीत असतील, मधलं खात असतील, याच्या पलीकडे काय गुंडाळपणा करशील तू? 1 नंबरच्या गुंडाला हाणलंय त्यानं, मधल्या तुमच्या मायासारख्या गुंडाला तर घरात घुसू आणील. हे भेद का? ते का सामान्य आहे का? ते सगळी ओळखीची लोक केली, मानायला तयार नाहीत. एक वारकरी होते, काव म्हणे बोलोबा महाराज तुम्ही ऐकतच नाहीत कधी बी, तुमचा थोडासा अरेराई तुमचा धटपणा आहे. नाही म्हणले गडे, मला काही म्हणा, पण हे पंढरपूर मला खरं वाटत नाही. काय कळस दिसायला, काय पाणी वाहतंय, काय वाळवंट हे, काय आकाश आहे, दोन्ही थड्यांची झाडं आहेत भीषण बा, आणि काय बोलता तुम्ही? ते म्हणले नाही हो आपल्याला संभ्रम आहे. पंचांगच आणतो दाखवायला तुम्हाला. पंचांग दाखवायला आणतो म्हणणारा कोण वारकरी होता माहिती? गरुड. हा बोलो बा महाराज म्हणले पंचांग सांगन बाबा, आता आजची तिथी कोणती येतं? मी तर सप्तमीला त्या गावात होतो. आजची तिथी कोणती? तर भगवान गरुडाला म्हणले कशालीच केलं बापा आता तो आता त्याला कळन ना मी या दिवशी पंढरपुरात नसतो म्हणून. गरुड म्हणले देवा आता तुम्हाला कसं झाकायचं तर झाका, पण महाअपमान करू नका. तर पंढरपुरातल्या मालकानं ब्रह्मकन्येला आमंत्रित केलं, सरस्वतीला, म्हणून आपल्या संप्रदायात सरस्वती देवी स्वीकारली. प्रत्येक संतांनी केलेल्या काव्यात सरस्वतीचं स्तवन आहे. मुली महावैष्णव ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबाराय असतील, नाथबाबा असतील, आदी करून सर्व संत असतील, सरस्वतीचं अधिष्ठान आहे. आमंत्रित केलं. सरस्वती ही देवता अक्षराची मालकीने, अक्षराची मालकीने, अक्षराची मालकीने. महाराज तिची कृपा असल्याच्या नंतर बोललेली शब्द वाया जातच नाहीत. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल. तिची कृपा असली की दमदार भाषा असते, दमदार. सरस्वतीची कृपा नसलेला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायला निघाला माईकवर. हाशी महाराजाची तलवार होती, आणि काय ती तलवार बापा 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 अशी चमकतच होती.
तू कोंबड्या सांभाळायच्या पण लायकीचा नाही शिंगड्या राजांची तलवार हा? वा. अरे काठा यो अंगावर काठा यो भाषेवर प्रभुत्व येण्यासाठी सरस्वतीची कृपा लागते. वाणीची देवता आहे ती, अक्षराची देवता आहे. आणि सरस्वतीला सांगितलं बाई मागच्या अवतारामध्ये सीता मला भेटावी याच्याकरता तुला विनंती केली, आणि मागच्या अवतारात मी सीतेला भेटावा याच्याकरता तुला विनंती केली. आणि मग सरस्वतीनं 3.5 कोटी चंडिकेला सांगितले येडे आहेत का काय ग, बसा धनुष्यावर. मग सरस्वतीचं ऐकून सगळ्या 3.5 कोटी चंडिका धनुष्यावर बसल्या. कव्हा 10 तोंडाचं धनुष्य उचलू लागलं तवा. कव्हा बसले हे बी ध्यानात ठेवा. 10 तोंडाचं धनुष्य उचलू लागलं का त्यावेळेला सरस्वतीनं सांगितलं तुम्ही सगळ्या दाबून बसा. म्हणून हे थुतराव पडलं 10 तोंडाचं किडू. आणि पंढरपुरातले मालक ज्या वेळेला धनुष्य उचलायला आले त्यावेळेला सरस्वतीनं सांगितलं येड्यावानी करू नका, सेवा करायचा योग आलाय, तुम्हीच धनुष्य मोडा. यायनं नुसती ऍक्टिंगच केली. पंढरपुरातल्या मालकांनी नुसती ऍक्टिंग केली. इतके कोमल हात, ते धनुष्य कशाला मोडतील. जगदंबेनं त्यावेळेला तुझं पाचारण केलं का सरस्वती. आता एक काम करावं लागतंय, पंचांगामध्ये आजची दशमी करावं लागते. नवमीला आलती, दशमीचं उजळडे, दशमी आजची करावं लागते. सरस्वतीनं सांगितलं प्रभू सप्तमीची दशमी कशी करता येईल. भगवान म्हणले अक्षराची मालकीन तू हेस, तुला काय करायचं ते ठरव. पंचांगाला सांगितले हे अक्षरांनो आज दशमी झाली पाहिजे. दादा कोणा अक्षराला कोणाच्या अंगावर बसावं हेच कळून गेलं. काका लक्षातच येईना अक्षराच्या कोणाच्या अंगावर आपण बसावा आणि सप्तमीचा क्षय करावा आणि पटकन दशमीचा इतकं होत असतो कुठं. अजून एकदा सरस्वतीला बोलील तर